सगळं सुरू हे आम्हीच लोकांनी सुरू केलं. आम्हीच आमच्या महापुरुषांना जातीपातीमध्ये आम्ही विभागलं. आम्हीच आमच्या लेखकांना, कवींना, आम्ही सगळ्यांना आम्ही जातीमध्येच बघायला लागलो. पुस्तकाचं नाव नाही बघायचं, पुस्तकाचा लेखक बघायचा आणि त्याप्रमाणे पुस्तक विकत घ्यायचं की नाही घ्यायचं आम्ही ठरवायचं. कोण काय बोललंय याच्यावरती आम्हाला काही देणं घेणंच नाही रे. इतका विभागलेला, इतका बेसावध मराठी माणसापेक्षा दुसरा माणूस नाही भूतलावरती. माझ्या मनातला जो महाराष्ट्र आपण ज्याला म्हणतो, अहो महाराष्ट्र दरवेळेला बोलताना आम्ही आमचा महाराष्ट्र स्वाभिमानी आहे म्हणजे काय? म्हणजे काय आम्हाला कळतच नाही. बरं, अनेक सुशिक्षित लोक आहेत त्यांनाही समजत नाही. मी नेहमी सांगत असतो ना, माणूस सुशिक्षित असून उपयोगाचा नाहीये, तो माणूस सुज्ञ असावा लागतो. ते मध्यंतरी काय ते झालं ना, ते काय सिंदूर काय ते युद्ध बिद्ध काय ते झालं सगळं, आणि मग सगळे जण सुरू झाले कराची ले लिया, इस्लामाबाद ले लिया, आणि काय अजून काय घेतलं, लाहोर ले लिया. साला म्हटलं हे काय, समजा उद्या लाहोर घेतलं तर लाहोरमध्ये सत्ता कोणाची? बाकी सगळं पाकिस्तानचं, मध्ये लाहोर फक्त भारताची. असं कसं होऊ शकतं? काही थापा मारतात आणि आमचे लोक टाळ्या वाजवतात. घेतलं बरं का एकदाच लाहोर, जणू का हात सोडून आला होता तिकडनं. काही माहिती नाही कशाचा कशाला काय. आपल्या जगामध्ये, आपल्याच विश्वामध्ये दंगलेले असतात, रमलेले असतात. जा एकदा बाहेरच्या राज्यांमध्ये बघा, दुसऱ्या भाषांमध्ये कधी दुकानाच्या पाट्या तरी लागतात का बघा. आज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी, आज भाईंदर बिंदर या ठाणा बिणा अनेक ठिकाणी आज गुजराती पाट्या लागतायत. पुण्यामध्ये गुजराती पाट्या लागतायत. माझा भाषेला विरोध नाहीये, भाषा तिकडे गुजरातमध्ये, भाषा कुठलीही चांगली, पण ते तिकडे त्या राज्यात ज्या राज्याची राजभाषा आहे त्याच भाषेमध्ये इकडचे बोर्ड लागणार. याच्यावरती आपण ठाम राहिलं पाहिजे. आणि मग समजा माझ्या सहकाऱ्यांनी उद्या सर समजा काहीतरी केलं की लगेच आमचेच बोलणार. खरं तर मारायला नव्हतं पाहिजे. मग काय करायला पाहिजे होतं? आरती ओवाळायला पाहिजे होती त्याची. काय करायला पाहिजे होतं? सर्वात महत्वाची गोष्ट कोणती? यांची हिम्मत होते. या सगळ्या गोष्टी, आम्ही मराठी बोलणार नाही, तुमच्या राज्यात आम्ही गुजराती पाटी लावू, आम्ही तुमच्या राज्यात येऊन आम्ही मुंबईला बॉम्बे म्हणू. म्हणजे गंमत बघा, बॉम्बेचं मुंबई, खरं तर मुंबईच नाव आहे त्याचं, आणि मद्रासचं चेन्नई हे एकाच वेळेला झालंय. 96 साली का 97 साली. पण सगळे लोक बोलताना बरोबर चेन्नई बोलणार आणि इथे बोलताना बॉम्बे म्हणणार. हॉटेलची नावं बदललेली लक्षात राहतात रे. ओबेरॉयचं ट्रायडंट झालं की लगेच लक्षात राहते यांच्या. नाही ट्रायडंटला जायचंय. अरे पूर्वी ओबेरॉय होतं ना. नाही आता ट्रायडंट झालं. मग मुंबई झालेलं लक्षात राहत नाही. बरं, तो आमचा भावनेचा विषय आहे. तिथे 7 आयलंड्स होती, बेटं होती. त्या 7 बेटांवरती फक्त एक मंदिर होतं, ते मुंबा देवीचं मंदिर होतं. आणि मराठी माणूस देवीला आई म्हणतो. तो तिथे जाताना कुठे चाललास? मुंबईला चाललो, मुंबईचं दर्शन घ्यायला चाललो. याच्यातनं ते मुंबई हे नाव आलं. पण आम्हीच नाही, आम्हालाच काही वाटत नाही या गोष्टींचं. एखादा समोरचा काही बोलला की बाबा काय बॉम्बेला जाऊन आलो, आम्ही पण काही लक्ष देत नाही. मागे एका चित्रपटामध्ये केलं होतं त्यांनी, चित्रपटामध्ये बॉम्बे 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 उल्लेख होता. मला कळलं, म्हटलं जर नाही काढलं तर बांबू 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 एवढंच फक्त लक्षात ठेव. मग आले वटणीवरती. आम्हाला हे करायला का लागतंय?
मी हे सतत जे बोलतोय, मी जे सतत तुम्हाला सांगतोय, हे का सांगतोय? हे सांगतोय एवढ्यासाठी सांगतोय बाबांनो, मी खरंच सांगतोय तुम्हाला, ही इतकी भीषण वेळ आहे आत्ताची. सगळ्या बाजूनी इमारती उभ्या राहत आहेत. तुम्हाला कंट्रोल, तुमच्या हातातच कंट्रोल नाहीये. सगळ्या उद्योगपतींनी, बिल्डरांनी, सगळ्यांनी ताबा घेतलेला आहे. तुम्ही कोण आहात, काय आहात, कसे राहणार आहात, कसे जगणार आहात, कुठून फिरणार आहात, काय, ह्याच्याशी त्याला काही कर्तव्य नाहीये. आणि आमच्याकडे राज्याच्या राज्य संपूर्ण सरेंडर झालेलं आहे. हे काय हेच राज्यकर्ते म्हणत नाही, ह्याच्या अगोदरची राज्यकर्ते सगळे बिल्डरांना आणि उद्योगपतींना सरेंडर होतात. आणि आज काय गोष्टी चालू आहेत हे तुमच्या डोळ्यात देखत घडतंय. तुमच्या डोळ्यात देखत सगळं बदलतंय. तुमच्या डोळ्यात देखत भाषा बदलतीये. तुमच्या डोळ्यात देखत म्हणजे आज महाराष्ट्र राज्याचा एक मंत्री मंगल प्रभात लोढासारखा माणूस आज तुमच्या नाकावर टिचून सांगतो, ज्यावेळेला आता गॅस सिलेंडर मिळत नव्हते त्यावेळेला सांगतो, जैन लोकांसाठी म्हणून गॅस दिले जातील, गॅस पुरवठा केला जाईल, गॅस सिलेंडर दिले जातील जैन लोकांसाठी. महाराष्ट्र राज्याचा मंत्री जैन लोकांसाठी काम करणार. महाराष्ट्र राज्यासाठी काम करायला पाहिजे हे सोडून ह्यांची हिंमत कशी होते? याची हिंमत एवढ्यासाठी होते कारण तुम्ही अंगावर जात नाही. आणि आम्ही अंगावरती गेल्यानंतर तुम्ही बोलता हे कशाला अंगावर जात आहेत. पण हे त्याशिवाय होणार नाही. मला या विषयामध्ये बोलण्यासारख्या असंख्य अनेक गोष्टी आहेत, परंतु या सगळ्या गोष्टींना एक कुठेतरी राजकीय किनार आहे म्हणून मला ह्या व्यासपीठावर मांडायची नाहीये. नजीकच्या काळात ज्याला भाषण करीन त्याला टराटरा फाडून ठेवीन, पण आज नको. माझी तुम्हाला विनंती आहे की महाराष्ट्र काय होता, महाराष्ट्र काय आहे हे एकदा तुम्ही जरा वाचा, समजून घ्या. ही माणसं कोण होती? मी फक्त तुम्हाला एक झरझर फक्त तुमच्या समोर फक्त दाखवून